दर्शको नमस्कार, न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। गेले 8 ते 10 दिवस झालं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि त्याचाच परिणाम हा राधानगरी तालुक्यातला असलेला राधानगरी धरण तुम्ही आता माझ्या पाठीमागे पाहू शकताय की राधानगरी तालुक्यामधील असणारे लक्ष्मी तलावमध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे। राधानगरी धरण परिक्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे राधानगरी धरण हे आता मे महिन्यातच 50% भरलेलं आहे। इसवी सन 1951 रोजी मे महिन्यात इतका पाऊस झाला होता, त्यानंतर 2024-25 मध्ये इतका पाऊस झाला आहे। तरी आता सध्या तुम्ही आता पाहू शकताय की राधानगरी धरणामधून जो दिनांक 23 व 24 रोजी जो बेवटी तत्वावरती जो प्रवाह चालू होता 500 क्युसेक इतका, तो प्रवाह बंद करण्यात आला आहे। त्यामुळेच भोगावती नदी पात्रामधले असणारे जे काही बंधारे आहेत त्याला बर्गे घालण्यात आले होते। ते बर्गे घातल्यामुळे जे पाणी अडवलं होतं आणि अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसामुळे ते बंधारे काढता आले नाहीत, त्यामुळेच एकंदरीत जो पाण्याचा साठा आहे तो निर्माण झालेला आहे। अजूनही जून महिना आलेला नाही। जर असंच पावसाचं प्रमाण राहिलं तर राधानगरी धरण हे पूर्ण क्षमतेने भरू शकतं व राधानगरी धरणाचे असणारे जे 7 स्वयंचलित दरवाजे आहेत ते कधीही उघडे होऊ शकतात व कोल्हापूर जिल्ह्याला पूरस्थिती निर्माण होऊ शकते। कॅमेरामन मिलिंद कांबळेसह मी स्वप्नील कांबळे।